आज बनवूया झणझणीत आणि चमचमीत अशी कलेजी मसाला। त्यासाठी इथे मी बकऱ्याची अर्धा किलो कलेजी घेतलेली आहे, स्वच्छ साफ करून कापून धुवून घेतलेली आहे। तिला हाफ टीस्पून हळद लावून घेतलेली आहे। त्यानंतर कढईमध्ये 3 चमचे तेल घातलेले आहे, खडा मसाला, ठेचलेलं लसूण, बारीक चिरलेले कांदे आणि चवीनुसार मीठ घालून छान परतून घ्यायचे। कांदा लाल झाल्यानंतर आपला आगरी स्पेशल मसाला घातलेला आहे 2 चमचे, 1 चमचा धणा पावडर घातले। मसाले छान परतून घेतलेले आहेत, तुम्हाला आवडत असतील तेवढे तुम्ही मसाले घालू शकता। कलेजी घालून छान परतून घ्यायची आहे आपल्याला आणि खाली लागू नये म्हणून थोडंसं पाणी घालायचं आहे। आता वाफेवरती आपल्याला कलेजी शिजवून घ्यायची आहे। कलेजीला स्वतःचंच असं छान पाणी सुटतं, त्यामुळे कलेजीमध्ये जास्त पाणी घालू नका। अर्धा तास आपल्याला कलेजी शिजवून घ्यायची। आधीमध्ये अलटून पलटून तुम्ही बघू शकता आणि अर्धा तास झाल्यानंतर आपल्या कलेजीमध्ये आपण खोबरं, सुकं खोबरं जे आपण बारीक करून घेतलेले ते घालायचे आणि गरम मसाला घालायचे, वरून कोथिंबीर पेरायची। आपली मऊसूद अशी कलेजी खाण्यासाठी तयार आहे। भाकरी भातासोबत खाऊ शकता। थँक्यू।